नमस्कार श्रोते हो, कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर आपण ऐकत आहोत चंद्रकांत नवले लिखित लढाई भाग 9. 1 तास तरुणाईसोबत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा असा समज आहे की मेडिकलला जाणे फारच अवघड व खर्चाचे आहे. परंतु सुरुवातीपासूनच आपण काळजी घेतली तर आपण मेडिकलला सहज जाऊ शकतो, असे एका विद्यार्थ्याने मला सांगितले व काही अंशी मला ते पटलेही. एकदा प्रवासात मला एक विद्यार्थी भेटला. त्याचं नाव हर्ष. तो औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे हे पहिलेच वर्ष होते. तो पंढरपूरचा राहणारा होता. त्याचे वडील छोटी मोठी धार्मिक कार्य करतात तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. हर्षने डॉक्टर व्हावे ही त्याच्या आईची इच्छा. तसेच त्याच्या मेडिकलच्या प्रवेशामागे तिचा सिंहाचा वाटा होता असे हर्षने सांगितले. त्याच्या आईने तो मेडिकलला जावा अशी त्याच्या मनाची तयारी करून घेतली होती. कारण एखादी गोष्ट करण्यासाठी विद्यार्थ्याची मनाची तयारी होणे आवश्यक असते व तेच महत्त्वाचे ठरते. तसेच त्या विषयाची आवड असणेही महत्त्वाचे ठरते. म्हणून त्याच्या आईने सुरुवातीपासूनच सूक्ष्म नियोजन केले होते. हर्षने सांगितले की त्याच्या आईने 30-31 पर्यंतची उजळणी पाठ करून घेतली होती व त्यामुळे त्याचा गणिताचा अभ्यास चांगला झाला. वळणदार अक्षर यावे म्हणून प्रयत्न करून अक्षर वळणदार करून घेतले. चांगल्या अक्षरामुळे गुणांमध्ये थोडाफार फायदाच होतो. त्याच्या आईने 1ली ते 10वी पर्यंतचे सर्व धड्यातील मराठी व इंग्रजीचे शब्दार्थ पाठ करून घेतले होते. तसेच प्रत्येक विषयाचा प्रत्येक पाठ वर्षभरात कमीत कमी 5 वेळेस वाचलाच पाहिजे असा हर्षच्या आईचा दंडक होता. मी विचारले, हर्ष, तू प्रत्येक वेळेस पाठ 5 वेळेस वाचायचास? हर्ष म्हणाला, हो काका. मी खोटे सांगून आईस कधीच फसवले नाही. काका, आई मला म्हणायची की हर्ष, प्रत्येक वर्षी वर्गात तू पहिल्या 5 मध्ये यायलाच पाहिजे. व मी 1ली ते 9वी पर्यंत दरवर्षी पहिल्या 5 मध्येच आलो. मला परीक्षेचे कोणतेच टेन्शन नसायचे कारण माझा अभ्यास नियमित असायचा. दरवर्षी माझी आई अभ्यासाचा 1 तास वाढवायची. 10वीला मी दररोज 8 तास अभ्यास करीत असे. मी मागील 5 वर्षाचे पेपर सोडवले व ते आमच्या सरांकडून तपासून घेतले. 10वीला मला 97% गुण मिळाले. तू 11वी 12वी कुठे केलीस? मी विचारले. 11वी व 12वी मी लातूरला शाहू कॉलेजमध्ये केली. मी व माझ्या आईने जवळ असलेल्या अनेक कॉलेजचा तौलनिक अभ्यास केला व शाहू कॉलेजचा फॉर्म भरला. का? इतर कॉलेजेस चांगली नाहीत? नाही, तसे नाही. सर्व कॉलेजेस चांगली आहेत. आम्हाला हे कॉलेज आवडते. तसेच दरवर्षी या कॉलेजमधील जास्तीत जास्त मुलं मेडिकलला जातात. तेथे शहरभर अभ्यासाचं वातावरण आहे. कुठेही फिरा, अभ्यासाच्याच गप्पा केल्या जातात. तसेच ते आपल्याला परवडणारेही आहे. 11वीला आम्ही सर्व विद्यार्थी दररोज 11 तास अभ्यास करायचो. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठ 20 वेळेस वाचायचो. आम्ही अनेक प्रश्नपत्रिका सोडवल्या व तपासून घेतल्यात. विद्यार्थ्यास चांगली बुद्धिमत्ता हवी, तसेच बैठक हवी. काही विद्यार्थी 10वीला 95% गुण मिळाल्यास 11वीला तेवढे गांभीर्याने घेत नाहीत. सुरुवातीपासूनच आम्ही खूप अभ्यास करायचो. सर्व प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आमच्या पाठ होत्या. तसेच उत्तरे लिहिण्याची पद्धत, वेळ या सर्व गोष्टी आम्ही अभ्यास केला होता. मला 12वीला 92% गुण मिळाले. 12वी संपली की बरेच विद्यार्थी आराम करतात अथवा काही दिवसांसाठी घरी जातात. मी मात्र एकच दिवस घरी जाऊन सर्वांना भेटून आलो. या काळात मात्र मी रोज 14 ते 15 तास अभ्यास केला. त्यामुळे मला परीक्षेत 200 पैकी 180 गुण मिळाले व माझा MBBSचा नंबर निश्चित झाला. व्हेरी फाईन, व्हेरी फाईन. पण तू औरंगाबादचं कॉलेज का निवडलं? तसा माझा सोलापूरलाही नंबर लागला होता व ते माझ्या गावापासून जवळही होते. परंतु तेथील शासकीय रुग्णालय एवढे मोठे नाही जेवढे औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे. घाटीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. आम्हा विद्यार्थ्यांचा चांगला सराव होतो व अभ्यासही होतो. हर्ष, तुझ्या दृढ दृष्टीला मी दाद देतो. काका, ज्या विद्यार्थ्यांना पुढे जायचे आहे त्यांनी हे सारे विचार व भविष्यात येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यायला हवा. तुमची जर वेळेची पर्वा न करता कष्ट करण्याची तयारी असल्यास तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षणाचा दर्जा उत्तम असतो. तेथील सुविधा दर्जेदार असतात.
सामान्य पालकाला परवडेल अशी वाजवी फी असते. तुम्हाला थोडे मार्क कमी पडले तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. तेथे फीसाठी वर्षाला कमीत कमी 4 ते 5 रुपये लागतात. काका, मी आजच तुम्हाला सांगतो की मी MBBS नंतर MD न्यूरोलॉजीमध्ये करेन व तिथेही माझा सहज नंबर लागेल. हा माझा आत्मविश्वास आहे. हर्ष पुढे म्हणाला. काका, वैद्यकीय क्षेत्रात धैर्य असून या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी आहेत. अजून 100 वर्ष तरी या व्यवसायाला मरण नाही. या क्षेत्रामधील विद्यार्थी शासकीय नोकरी करू शकतो, तसेच खाजगी व्यवसाय सुरू करू शकतो. तसेच हा मानाचा व्यवसाय आहे. प्रत्येक घरात कोणी ना कोणी आजारी पडतच असते. ग्रामीण भागात तर डॉक्टर लवकर उपलब्ध होत नाहीत. ज्या रुग्णाला आपण उपचार देऊन बरे करतो त्यात मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे असते. हा आनंद स्वर्गीय असतो. हर्षने माझा निरोप घेतला. मेडिकलला जाण्यासाठी हर्षने सांगितलेल्या गोष्टी बऱ्याच अंशी उपयुक्त आहेत. तथापि मेडिकलला जाण्यासाठी इतर बाबीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात. विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती, घरातील वातावरण, शाळा व सभोवतालचे वातावरण, लक फॅक्टर, योग्य मार्गदर्शन, प्रश्नपद्धती या बाबीही महत्त्वाच्या ठरतात. तसेच शासनाकडून वेळोवेळी पॅटर्न बदलतात व विद्यार्थी गोंधळून जातात. 95% गुण घेणारा विद्यार्थी हुशार असतो, तसेच 90 ते 92% गुण घेणारा विद्यार्थीही हुशार असतो. एका मार्काने मेडिकलचा नंबर जातो. काही विद्यार्थ्यांचा खाजगी महाविद्यालयात नंबर लागतो, परंतु दरवर्षी 4-5 लाख रुपये भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो. MD साठी तर 1 कोटी रुपये लागतात असे सांगितले जाते. दुसऱ्या राज्यात नंबर लागल्यास विद्यार्थ्यावर अनेक मर्यादा येतात. कधीकधी प्रवेश प्रक्रिया लवकर लक्षात येत नाही. वेबसाईटवरून आवश्यक ती माहिती घ्यावी लागते. विविध प्रमाणपत्रे तयार ठेवावी लागतात. तथापि हर्षसारखे अनेक विद्यार्थी आपल्या मनाची तयारी करून येणारे असतात व सर्व अडथळे पार करून निघून जातात. म्हणूनच म्हणतात ना, वेअर देअर इज विल देअर इज अ वे. एक दिवस सौ म्हणाली, अहो, आपण बरेच दिवस झाले कुठे गेलोच नाही. भीमाशंकरला जायचे का? मी म्हणाले, जाऊ की. एका सोमवारी आम्ही भीमाशंकरला गेलो. अशात तेथे बरीच सुधारणा झाली आहे. रस्त्यापासून मंदिरापर्यंत दगडी पायऱ्या आहेत. वरच्या बाजूस छानसे लाकडी छत आहे. पायऱ्याही रुंद व कमी उंचीच्या आहेत. स्वच्छताही राखली जाते. चारी बाजूस डोंगर व दऱ्या आहेत व त्याच्या मध्यभागी भीमाशंकराचे मंदिर आहे. त्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आमचे शांतचित्ताने दर्शन झाले. सौने खडीसाखरेचा प्रसाद वाटला. तेथे चहा घेतला. मी सौला म्हणालो, बस येण्यासाठी बराच वेळ आहे. मी येथे ओट्यावर बसतो. तुला काही खरेदी करायची असल्यास कर. ओट्यावर एक तरुण बसला होता. बहुतेक तो विद्यार्थी असावा असे त्याच्याजवळील बॅगवरून वाटत होते. मी त्याला खडीसाखरेचा प्रसाद दिला. त्यानेही मला प्रसाद दिला. आम्ही एकमेकांचा परिचय करून घेतला. त्याचे नाव भाऊसाहेब, सांगलीचा राहणारा. परभणी येथून MSc ॲग्री केले व PhD साठी नाशिकला आला होता. तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून PhD करीत होता. मी त्याला विचारले, देवदर्शनाला कसा आलास? यावर तो म्हणाला, काका, मी धर्मसंकटात सापडलो आहे. महादेवाला साकडे घालण्यासाठी येथे आलो आहे. अरे, तू तर अजून विद्यार्थी आहेस. आता काय धर्मसंकट आलं तुझ्यावर? काका, मला लवकर PhD मिळावी म्हणून मी देवाला साकडं घातलं. माझी PhD झाली की मी 12ही ज्योतिर्लिंगाला दर्शनास जाईन. औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर व आजचे भीमाशंकर असे 5 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. राहिलेल्या 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन PhD झाल्यावर करणार आहे. परंतु काका, मी आता कंटाळून गेलो आहे. आमचे गाईड काही मला PhD देईनात. आज 3 वर्ष झालीत. मी म्हणालो, अरे, PhD साठी वेळ लागतोच. आज ना उद्या PhD करशीलच. काका, माझी वेगळीच अडचण आहे. माझे गाईड आजही मला PhD देण्यास तयार आहेत. परंतु त्यांची एक अट आहे. ते म्हणतात, माझ्या मुलीबरोबर लग्न कर.
तुला PhD देतो व कॉलेजमध्येही नोकरी लावून देतो. अरे, ही तर फारच चांगली काम आहे. हाम क्या हम और गुठलियों के दाम. करून घे लग्न, मुलगी चांगली आहे ना. काका, इथेच तर अडचण आहे. गाडीची मुलगी चांगली आहे, M.Com झालेली आहे, दिसायलाही सुंदर आहे. परंतु माझी आई म्हणते माझ्या मामाच्या मुलीबरोबर लग्न कर. मी भावाला वचन दिलं आहे. तुझे वडील काय म्हणतात? वडिलांनी मुलीच्या पसंतीचे माझ्यावर ठेवले आहे. आमचा 10 एकरचा मळा आहे, बागायतीची शेती आहे. शेतात 2 विहिरी आहेत, पाणीही भरपूर आहे. 1 एकरमध्ये द्राक्ष आहेत, 1 एकरमध्ये आंब्याची झाडे आहेत, नारळाची झाडे आहेत. आम्ही भाजीपालाही पिकवतो. मी PhD करून शेतीमध्ये संशोधन करावं असं त्यांचं मत आहे. मी मामाची मुलगी केली तरी माझ्या वडिलांना चालेल. त्यांची एकच अट आहे, तू मुलगी कोणतीही पसंत कर, मी नाही म्हणणार नाही. फक्त आधी PhD कर, आधी PhD आणि मगच लग्न. मी म्हणालो, खरंच तू धर्मसंकटात सापडला आहेस. वडील म्हणतात PhD कर, गाईड म्हणतात त्यांच्या मुलीशी लग्न कर, व आई म्हणते मामाच्या मुलीशी लग्न कर. प्रत्येकाची एक एक अट आहे. पण काळजी करू नकोस, तू भोले शंकराजवळ आला आहेस. यातून नक्कीच मार्ग निघेल. काका, कधी कधी असाही विचार येतो की खंडेरायासारखे दोन्ही मुलींशी लग्न करावे. आई खुश, गाईड खुश व PhD मिळाल्यामुळे वडीलही खुश. मी लगेच म्हणालो, अशी चूक मुळीच करू नकोस. तू आणखीनच अडचणीत सापडशील. 2 बायका व फजिती ऐका असं तुझं होईल. माझ्या मते या तिघांपैकी एकाने जरी माघार घेतली तरी तुझा प्रश्न सुटू शकतो. तू गाईडच्या मुलीला भेटलायस का? तुमची काही बोलणी झाली का? हो, या विषयावर आमची बोलणी झाली व मी तिला काही अडचणीही सांगितल्या. त्यावर ती म्हणाली की नवरा म्हणून मीच पाहिजे असा तिचा आग्रह नाही आहे, तो तिच्या वडिलांचा आहे. तिला दुसरा होतकरू नवरा मिळत असल्यास ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे. भाऊसाहेब, एक प्रयत्न तू करू शकतो. तू यास उपायही समजू शकतो. तू असं कर, घरी गेल्यावर आज उद्या विचार कर की तुमच्या समाजात एखादा मुलगा आहे का जो तुझ्या गाईडला पटू शकेल. याचा विचार कर. तुझे मित्र असतील त्यांना सांग, तुझ्या मामांना सांग. तुम्ही सगळे मिळून विचार करा. भोलाशंकर तुम्हाला नक्कीच मदत करेल. भाऊसाहेब ताडकन उभा राहिला व म्हणाला, युरेका युरेका, काका, मला उपाय सापडला. माझा एक मित्र आहे, आमच्या समाजाचा आहे. त्याने MSc केमिस्ट्री केली आहे व तो नेटसेट झाला आहे. अशातच पुण्यात कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉईन झाला आहे. तो व त्याचे वडील सध्या मुलगी पाहत आहेत. माझ्या मित्राला गाडीची मुलगी नक्की आवडेल. काका, मी आजच पुण्याला जातो. भीमाशंकराने कौल दिला. बसची वेळ झाली होती. आम्हीही निघालो. प्रत्येक व्यक्ती देवाची भक्ती करते, ती तिच्या सोयीने करते. देवाला फक्त हात जोडणे, मनात स्मरण करणे. काही जण तर तासनतास देवाची पूजा करून भक्ती करतात. काही जण प्रत्येक ठिकाणी अभिषेकाची पावती फाडतात. तर काही मंदिर बांधण्यास मदत करून भक्ती करतात. काही व्यक्ती भीतीपोटी देवधर्म करतात. त्यांना सतत भीती असते की आपण असे केले नाही तर देव पाप देईल. तर काही माणसे जेव्हा जेव्हा त्यांचे उपाय सर्व संपतात तेव्हा नकळत देवाकडे येतात व त्यास साकडे घालतात. परंतु जर तुम्ही श्रद्धेने जाल व तुमची अडचण सांगाल तर तो तुम्हाला निश्चित मार्ग दाखवेल. प्रेयर आर इनविजिबल बट दे मेक इम्पॉसिबल थिंग पॉसिबल. इट इज गॉड जॉब टू वर्क द वंडर्स. आवर इज द सिम्पल पार्ट. प्रे अँड बिलीव्ह. देवाचा भाग आपण थोडा बाजूला ठेवल्यास आपण फक्त अटींचा विचार न करता आपल्या पुढील जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी काही मार्ग आहेत का याचा विचार करावा. अटी आपोआप कमी होत जातात. कधीकधी काहींना अटींची सवय झालेली असते, ती त्यांची लाईफस्टाईल असते. अशा पद्धती आपण बदलल्यास, तसे आपण हेतू स्पष्ट मांडल्यास आपणास मार्ग सापडू शकतो व आपले जीवन सुखाचे व समाधानाचे होऊ शकते. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.